पर्यटन स्थळांचा वारसा लाभलेल्या अलिबागकडे जाणारा रस्ता खड्डेमय, नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर। रायगड जिल्ह्यातील वडखळ अलिबाग हा प्रमुख व गजबजलेला रस्ता आज दयनीय अवस्थेत पोहोचला आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना अक्षरशः खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे। या रस्त्याला जोडणाऱ्या पोयनाड, पाली, पेण, अलिबाग, मुरुड आदी भागातील नागरिकांची येथे सततची ये-जा असून दर शनिवार रविवारी मुंबई पुण्यासारख्या शहरातून हजारो पर्यटक अलिबाग, किहीम, नागाव, मुरुड या समुद्र किनाऱ्यावर दाखल होतात। येथील पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळतो, मात्र आज या रस्त्याची अवस्था एवढी बिकट झाली आहे की रस्ता शोधणेही कठीण झाले आहे। येथील ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि समुद्रकिनारे असा आकर्षणांचा वारसा लाभलेल्या अलिबाग तालुक्यातील नागरिक व पर्यटकांना असुरक्षित रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे। येथील राजकारण्यांच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता नादुरुस्तच राहिला आहे। खड्डे बुजवण्याचे कामही होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। लोकांचे जीव गेल्यानंतरच उपाययोजना करणार का, असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे। पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडणे स्वाभाविक आहे हे मान्य असले तरी किमान तातडीने ते बुजवण्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी होत आहे। विशेषतः गणेशोत्सवानंतर आता नवरात्र व दिवाळी सारखे सण जवळ आले असून या काळात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। अशा परिस्थितीत सुरक्षित प्रवासाची हमी देणे ही प्रशासनाची व स्थानिक लोकप्रतिनिधींची प्राथमिक जबाबदारी ठरते। दरवेळी निवडणुकीच्या वेळी दारोदारी फिरणारे राजकारणी आता मात्र या प्रश्नावर एकत्र का येत नाहीत, असा सवाल समाजातून सातत्याने विचारला जात आहे। खड्डेमय रस्ता, वाढते अपघात आणि पर्यटकांची असुविधा यामुळे अलिबागच्या पर्यटनावरही गालबोट लागण्याचा धोका निर्माण झाला आहे। नागरिकांचा सूर स्पष्ट आहे, आता तातडीने रस्त्याचे खड्डे बुजवून सुरक्षित प्रवासाचा मार्ग मोकळा करावा, अन्यथा संतापाचा उद्रेक टाळता येणार नाही।